नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट UG 2026ची परीक्षा 3 मे रोजी झाली। त्यानंतर पुनर्परीक्षा आपल्याला 21 जून रोजी झाली आणि परीक्षा येणे प्रकारे संपली आणि त्यानंतर आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेसमधून प्रत्यक्षात ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठीची काय तयारी करावी लागेल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। नीट UG 2026 ॲडमिशन प्रोसेस मध्ये लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी, ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या संदर्भात आपण आता थोडंसं थोडक्यात पाहूया। एक तर पहिली गोष्ट या ठिकाणी जी आपण करणार आहे ती म्हणजे रजिस्ट्रेशन करावी लागणार आहे, चॉईस फिलिंग हे करावी लागणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे, सीट अलॉटमेंट आणि प्रत्यक्षात रिपोर्टिंग किंवा ॲडमिशन अशा संदर्भातला महत्त्वाचे टप्पे यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या महत्त्वाच्या टप्प्यावरती आपल्या चुका होऊ नये यासाठी म्हणून हा एक सर्वात महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आज आपण ही गोष्ट बनवतोय। ॲडमिशन प्रोसेससाठी मध्ये महत्त्वाच्या गोष्टी काही लक्षात ठेवायच्यात त्या गोष्टीसाठी हा आजचा व्हिडिओ आपण बनवत आहे। बऱ्याच वेळा एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण काही गोष्टी करायला पाहिजे या संदर्भामध्ये जर चर्चा करायला गेलं तर 100% सर्वात महत्त्वाचा टॉपिक इकडे येतो, तो म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमध्ये कोणत्या बाबी लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजे। पहिली गोष्ट कागदपत्रांची तयारी, डॉक्युमेंट्स जे आहेत त्यासाठीचा व्हिडिओ आपला परतसुद्धा एक वेगळा आहे। त्याच्यासाठी सर्व डॉक्युमेंट्स आपल्या फोटोपासून ते अगदी जे काही मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा इक्वालिटी सर्टिफिकेटपर्यंत टोटल सर्टिफिकेटची यादी ओरिजिनल स्वरूपामध्ये, त्याचा एक कलर झेरॉक्स आणि ब्लॅक व्हाईटचा 5 झेरॉक्स, या सर्व गोष्टीच्या डॉक्युमेंट्सची तयारी आपल्याला करणं आवश्यक आहे। आपल्याला यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक काय आहे की आपल्याला स्कोअर किती येणार आहे आणि आपल्याला राज्यामधला आपला किती क्रमांक आहे आणि देशातला आपला कितवा क्रमांक आहे हा पाहिल्यानंतर आपल्याला संभाव्य आपले जे मार्क्स आहेत त्याचा अंदाज घ्या आणि त्या मार्क्सवरती आपल्याला कॉलेज कोणतं मिळेल किंवा कोर्स कोणता मिळेल याच्यावरती सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे। कॉलेजची योग्य विचारपूर्वक निवड करावी लागणार आहे। कॉलेजची निवड करत असताना कॉलेजची स्थापना कधीची आहे, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, त्यामध्ये असणारी फॅकल्टी शिकवणारी कशी आहे, त्याच्यामध्ये UG PG लेवल कसं आहे, पेशंट फ्लो कसा आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या पाठीमागचे मनोगत म्हणजे त्यांचे काय ओपिनियन कसे आहेत, या सर्व एकंदरीत गोष्टीचा एकंदरीत लोकाजोखा काढून आपण एक रँकिंग बनवायला पाहिजे आणि त्या रँकिंगनुसार आपल्या स्कोअरमध्ये स्कोअरबरोबरच आपला SML म्हणजे राज्यातला आपला क्रमांक, त्याचबरोबर ऑल इंडिया रँक देशातला आपला क्रमांक, याच्या आधारे आपल्याला या सर्व गोष्टी बघाव्या लागतात। आता प्रत्येक वेळीस ज्यावेळेस आपल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय लक्ष द्यावे लागणार आहे बघा, रोज वेबसाईटवरती माहिती काढून घेतली पाहिजे। हे सर्व जर आपल्याला जमणार नसेल किंवा त्याची टर्मिनॉलॉजी जमणार नसेल तर 100% आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम हा करिअर मेकिंग गायडन्सचा 5,000 रुपयामध्ये ऑल इंडिया आणि स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमधून संपूर्ण ॲडमिशनची प्रक्रिया आम्ही तुम्हाला करून देत असतो। रजिस्ट्रेशनमध्ये लागणारे डॉक्युमेंट्स, अपलोडिंग करणारे डॉक्युमेंट्स आणि प्रत्यक्षात व्हेरिफिकेशनसाठी ॲडमिशन लागणारे डॉक्युमेंट्स वेगळे आहेत, त्याचबरोबर प्रत्येक कॅटेगरीसाठीचे डॉक्युमेंट्स वेगळे आहेत। या संदर्भातले काही गोष्टी फॉर्म भरत असताना छोट्या गोष्टी, त्याचा क्रमांक कोणता लिहावा, या सगळ्यापासून ते तुमचं मेरिट लिस्टमध्ये तुमचा क्रमांक कितवा आहे, त्यानुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं, कोणतं कोर्स मिळू शकतो, या संदर्भातला डिटेल लेखाजोखा आम्ही प्रत्येक टप्प्यावरती डेली प्रत्येक डॉक्युमेंटबद्दल आपण डिटेल गोष्टी येत असते। आपल्या पाठीमागच्या 10 ते 15 वर्षामध्ये जवळपास 5,000पेक्षा जास्त MBBS ॲडमिशन कंप्लीशन करून गेल्यानंतर आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून रेफरलच्या माध्यमातून जवळपास गेल्या वर्षी 2100पेक्षा जास्त स्टुडंटची संख्या आपल्याकडे आलेली होती। 3 मे 2026 रोजी जी नीटची परीक्षा झाली आणि त्याच्यामध्ये काही थोडेसे अडचणी आल्या आणि त्यानंतर 21 जून 2024च्या नंतर आपल्याला जी परीक्षा झाली त्यामध्ये आपल्याला जे मार्क्स मिळणार आहेत त्याचा सर्वप्रथम प्रक्रियेसाठी कागदपत्रांची तयारी केली पाहिजे। आपल्याला किती स्कोअर मिळत आहे हे आपण पाहायला पाहिजे, त्याचबरोबर कोणतं कॉलेज मिळू शकतं आहे, आपण कुठं चुका होऊ शकतात, आपल्या चॉईसमध्ये काय चुका होऊ शकतात, आपल्याला फी स्ट्रक्चर किती आहे हे फी स्ट्रक्चर न बघता जर आपण त्यामध्ये गेला, मला MBBSच करायचं पण त्याची फीस भरू शकत नसेल, तर या सर्वांचा डिटेल गोष्टीचा एक प्लॅटफॉर्म आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बनवून देत आहे। त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर अगदी ऑल इंडिया रँक बाबतीत जर बोलायला गेलं तर MBBSसाठी जर पाहायला गेलं तर ज्यांचा 30,000च्या आत रँक असेल म्हणजेच
ओपन EWS आणि OBCच्या आसपास असणाऱ्या ऑल इंडियामधून MBBSसाठी आपल्याला कोणतं ना कोणतं गव्हर्नमेंटचं कॉलेज 15% मिळत असते. एम्स, जिपमर, AMU, BHU आणि AFMCसाठी आपल्याला जर पाहिजे असेल तर पहिल्या 3,000 ते 5,000 मध्ये तुमचा रँक असला पाहिजे. जिपमरमध्ये वगैरे ॲडमिशन घ्यायचं असेल तर. महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास ओपन EWS आणि जे काही इतर कॅटेगरी आहेत, आता समजा SC आणि STसाठी 2,30,000 ते 40,000 रँक असेल तरी चालेल, महाराष्ट्रामध्ये MBBS मिळू शकतं. SCसाठी 1,70,000 रँक असेल तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये MBBS मिळू शकतं. विजेसाठी सुद्धा जवळपास 1,10,000 किंवा 20,000 सुद्धा असेल तरी सुद्धा विजे NTB कॅटेगरीसाठी मिळू शकतं. त्यानंतर NTD, ओपन, EWS, SCBC, OBC आणि SBC या सर्व कॅटेगरीसाठी दरम्यान 40,000 ते 50,000 रँक असेल तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. आणि प्रायव्हेटसाठी 90,000 ते 92,000 असेल तर विजेसाठी 1-2,000 फरक राहील आणि NTCसाठी सुद्धा 2-3-4,000 फरक राहत असतो. एकंदरीत हा कट ऑफचा आपण अंदाज डेली बघितला पाहिजे. आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कॉलेजमध्ये असणारं रँकिंग, त्याच्यामधलं फी स्ट्रक्चर, तुमच्या कॅटेगरीला किती फीज असेल, कोणते डॉक्युमेंट्स असतील, ॲडमिशन प्रोसेसमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्षात प्रक्रियेमध्ये रिपोर्टिंग कशी असेल या संदर्भातला डिटेल अभ्यास करायला पाहिजे. आणि त्यासाठीच आपला हा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम घेणं 100% आवश्यक आहे. एकंदरीत आपल्याला या आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जो सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो म्हणजे नीट UG 2026च्या तयारीसाठी आपल्याला जे ध्येय निश्चित आणि यश निश्चित करण्यासाठी आपल्याला हा सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे. ॲडमिशन प्रोसेससाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीमध्ये पेड काउन्सिलिंग प्रोग्राम हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला एक गायडन्स मिळून जातं. मला सर्व माहीत आहे असं म्हणत असेल, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. गेल्या वर्षी 271 किंवा 72 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घेऊन 25,50,000 भरावे लागले. आपल्याकडे असणाऱ्या थोड्या शेवटी उशिरा झाल्यानंतर जे कॉलेज उदगीर या ठिकाणी निघाले होतं त्याला मेरिट बेसिसवरती फक्त 10% म्हणजे 20,000 ॲडमिशन झालं. संपूर्ण कोर्स 1 लाखामध्ये झाला, तोच 25,50,000 दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांना भरण्याची पाळी आली होती. काही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये MBBS मिळत नसेल तर इतर राज्यामधल्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, झारखंड, बिहार, त्याचबरोबर पाँडिचेरी, तमिळनाडू या सर्व कॉलेजमध्ये समजा आपल्यापेक्षा थोडंसं बजेट जास्त असेल आणि कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन होऊ शकतं. त्याचबरोबर मॅनेजमेंट कोटा, NRI कोटामध्ये नेमकं काय असतं, ते कसं करायला पाहिजे, IQ कोटा म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टीचा डिटेल लेखाजोखा पाहण्यासाठी हे सर्व आपल्याला इथून पुढे करावं लागणार आहे. हे परीक्षेचा रिझल्ट आणि परीक्षा आणि परीक्षेचा रिझल्ट याच्यामधलं अंतर आणि काउन्सिलिंग सुरू होणं, ह्या संपूर्ण गोष्टीमध्ये छोटीशी चूकसुद्धा तुम्हाला खूप महागात पडू शकते आणि कॉस्टली पडू शकते. आणि ते पडू नये त्याच्यासाठी आपली टीम आपल्यासोबत तत्पर आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आजचा जो विषय आहे ते नीट UG 2026च्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी कोणत्या आहेत ह्या सांगण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे. हा आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि आपल्या पेड काउन्सिलिंग घेण्यासाठी आपल्या जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.